कबूतरखान्यांवरून मुंबईमध्ये पुन्हा एकदा आता वातावरण तापण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत, कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। शिवसेना युवीटी मतांसाठी मारहाणही करेल असा हल्लाबोल निलेशचंद्र मुनी यांनी केलाय आणि चिकनसाठी शिवसेना गेली, आता राज ठाकरे तुम्हीही झिरो व्हाल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। तर मराठीचा सन्मान असेल तर भेंडी बाजारात जा असं आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिलंय। आज तुम्हारे बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अब इस मुर्गी के चक्कर में एक भी आपको यहाँ पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है। इधर लगाओ किसी भी एक नेता को फोन लगाओ आप कि मेरे बिल्डिंग के अंदर लफड़ा हो गया, आप आओ। नहीं आएगा, आएगा आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लालबाग में रहना हो तो। ये ध्यान रखना था। अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे। इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोगे तो कटोगे, तो मैं जैनों को कहता हूं तू बटोगे तो तुम पीटोगे। तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया, मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया। मैंने जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के, तू भी झूरो हो जाएगा। बटेंगे तो कटोगे। यदि आप हमारे राजस्थान प्रवासियों को थप्पड़ मारकर आप बोलते हैं कि आप मराठी बोलो, तो छाती ठोक के बोलते हो कि हम मराठी जो बोलना है तुम्हारे से ज्यादा महाराष्ट्र का सम्मान हम राजस्थान लोग करते हैं। यदि आपको तुम्हाला जर मराठी भाषेचा सम्मान आहे, छत्रपति स्वराज्य को आपको बचाना है, तो जाओ भेंडी बाजार, जाओ मुंब्रा के अंदर। तुम्ही तिथं का बरं जात नाही? तर या संदर्भात अखिल चित्रे शिवसेना युबीटीचे नेते यांनी ट्विट केलेले, पाहूया आपण काय नेमकी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर अखिल चित्रे यांनी म्हटलंय, पहिलं, महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे, त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही। आणि शिवसेनेनं देरासासमोर चिकन शिजवलं नव्हतं। मुनी असाल तर खोटं बोलणं हे पाप आहे, हे लक्षात ठेवा। शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात हा आरोप सरळ सरळ खोटा आहे। आमचे खासदार, आमदार, नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म जात न पाहता। आणि हो, विलेपार्ल्यातला जैनालय नेमका कुणामुळे वाचला? तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं? यावर अखिल चित्रे पुढे म्हणतात, आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी हेच आहे, पण भाजपला ते नकोय। मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदी भाषिक असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा हा नवा डाव टाकलेला आहे। यासाठीच एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू आहे। अखिल चित्रेंनी पुढे ट्विट करत म्हटलंय, हिंसाचाराला चिथावणी देणं हे जैन तत्वज्ञानात मुळीच बसत नाही। हिंदू मुस्लिम तणाव वाढवणारी भाषा आणि लालबागमध्ये हिंदू बांगलादेश असा विषय उकरून काढण्याचा हेतू स्पष्ट आहे। इतकीच देशसेवा असेल तर सीमा सुरक्षेबाबत अमित शहांनाच विचारणा करा। माझी जैन बांधवांना विनंती आहे, आपण मुंबईमध्ये शांततेने राहतो। जर कोणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवत असेल तर वेळीच थांबवा। भाजपचं सूत्र स्पष्ट आहे, यूज अँड थ्रो। आज वापरतील, उद्या वादाच्या तोंडाशी तुम्हालाच सोडून देतील। म्हणून या चिथावणीखोर जैन मुनी मागचा खरा बोलविता धनी कोण आहे हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा।